नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मदन एकाडे इंग्लिश विथ मदन सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण एक सिरीज केलेली आहे आयोगाचे मागील प्रश्नाचे ॲनालिसिस, बरोबर. कंप्लीट इंग्लिश ग्रामर अँड व्होकॅब्युलरी आणि सर्व आयोगाचे जे मागील प्रश्न झालेले आहेत, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह, त्यासोबतच आपण तलाठी, सगळी MPSCची व्होकॅब्युलरी आणि त्यासोबतच आपण वनरक्षक या पदाची पण आपण सिरीज सुरू केलेली आहे. यामधला जो पहिला टॉपिक आहे बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर, बेसिक्स वरचे 126 प्रश्न 1984 पासून 2025 पर्यंत आपण पूर्ण केलेले आहेत, बरोबर. फक्त आता तुमचा असा गैरसमज होऊ देऊ नका की आता ही जी पर्टिक्युलर सिरीज आहे, मी जर MPSC म्हणतो तर हे MPSCचेच प्रश्न आहेत का, मी ज्यावेळेस तलाठी म्हणतो ते फक्त तलाठीचेच प्रश्न आहेत. ते प्रश्न आहेत त्या परीक्षेचे, पण हे सर्व प्रश्न सगळ्या परीक्षेचा बेस एकच आहे. हे सगळे प्रश्न तुम्हाला सगळ्या परीक्षेसाठी कामी पडतील. म्हणजे असं नाही की मी जर असं म्हटलं की हे टेन्सचे प्रश्न आहेत, आता आजचा टॉपिक आपला टेन्स आहे आणि या टेन्सचे जे प्रश्न आहेत MPSCचे आहेत, म्हणजे मग हे आपल्याला तलाठीला, वनरक्षकला किंवा मग टेटला किंवा आणखी दुसऱ्या सरळ सेवा परीक्षेला कामी पडणार नाहीत असं नाही. इंग्रजी ही भाषा आहे, इंग्रजी ही लँग्वेज आहे, राईट. तर भाषा ही अगोदर आली, या एक्झाम नंतर आल्या, खूप नंतर एक्झाम आल्या. तर या वेगवेगळ्या परीक्षांना टॉपिक एकच. आता टेन्स या टॉपिकचा जो बेस आहे का, टेन्स या टॉपिकचे जे काही अपवाद असतील, टेन्स या टॉपिकचे जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स असतील ते सेमच असणार आहेत, बरोबर. फक्त प्रत्येक परीक्षेत विचारण्याची जी रचना आहे ती थोड्याफार प्रमाणात व्हेरिएशन असेल, त्याच्यामध्ये कमी जास्त असेल. त्याच्यामुळं मी जर असं म्हणतोय की जी MPSCचे आलेले प्रश्न आहेत टेनचे, याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या परीक्षेसाठी अजिबात कामी नाहीत, तर 100% कामी. मी तर असं म्हणेल की तुम्ही हेच प्रश्न सगळ्या परीक्षेसाठी कामी आहेत, कारण बेस आहे ना, आणि याच आधारावरून बाकीचे प्रश्न विचारले जातात. म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगेल, तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि त्याला इंग्रजीचा सिलेबस आहे, ग्रामर आहे, व्याकरण आहे, तर तुम्ही ही आपली जी सिरीज आहे ती अवश्य 100% फॉलो करा. सुरुवातीपासून शेवटपर्यंत फॉलो करा. प्रत्येक व्हिडिओ, मी प्रत्येक सांगितलेली कन्सेप्ट फॉलो करा. तुम्हाला याचा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नक्कीच फायदा होईल, बरोबर. चला तर मग आज आपण सुरू करूया आपले या सिरीज मधला आजचा हा दुसरा टॉपिक, त्याचं नाव आहे टेन्स, बरोबर. बघा आता टेन्स आहे, टेन्स मधला पार्ट 1. आता या टेन्स वरचे जे काही प्रश्न असतील, बरोबर, ते आपल्याला 1984 पासून 2025 पर्यंत हे प्रश्न कंप्लीट करायचे आहेत. यामागचा उद्देश आहे की टेन्स या टॉपिक वरचे जे वेगवेगळ्या परीक्षेत प्रश्न विचारले जातात, तर ज्या कन्सेप्ट या टॉपिक मधल्या ज्या विचारल्या जातात ते या कन्सेप्ट आपल्या क्लिअर व्हाव्यात, जे काही अपवाद आहेत ते अपवाद क्लिअर व्हावेत, आणि याचा आपली तयारी करताना वेगवेगळ्या परीक्षेत याचा आपल्याला नक्कीच फायदा व्हावा, हा याच्या मागचा उद्देश आहे. तुम्ही फक्त एकच करा की हे कंटिन्यू बघा, तुम्हाला आवडली लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सगळ्या तयारी करणारे जे आपले मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, ठीक आहे. राईट, बघा पार्ट 1 आहे टेन्सच्या टॉपिक वरचे आपल्याला PYQ अनालिसिस बघायचा आहे, आणि या टॉपिक मधला आजचा हा पहिला प्रश्न आहे, बरोबर. हा प्रश्न विचारलेला आहे MPSC 2025 ला, लेटेस्ट प्रश्न आहे. बघा काय विचारलं. आता त्यांनी एक डेफिनेशन दिलेली आहे. विच फॉर्म ऑफ द टेन्स इज डिफाईन बाय फॉलोइंग सेंटेन्सेस. म्हणजे त्यांनी सरळ सरळ डेफिनेशन दिलेली आहे. मराठी ग्रामर मध्ये जसं नाउन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, ऍडव्हर्ब याचे डेफिनेशन विचारले जातात, सिंपल सेंटेन्सची डेफिनेशन विचारली जाते, केवळ वाक्याची डेफिनेशन विचारली जाते, तसं यांनी आपले जे टेन्स आहेत 12 त्यापैकी एक डेफिनेशन दिलेली आहे, आणि ही डेफिनेशन कोणत्या टेन्सची आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. इट इज यूज्ड टू एक्सप्रेस अन ऍक्शन, which began something ago. ही समथिंग एगो नाही, which began some time ago ही काय आहे, बरोबर. ही लिहिताना थोडीशी गडबड झालेली आहे टायमिंग मध्ये. which began some time ago in the past and which is still continuing. म्हणजे अशी एक ऍक्शन आहे की ती कुठेतरी समटाइम एगो, कुठेतरी पास्ट मध्ये सुरू झालेली आहे, आणि विच इज स्टील कंटिन्युइंग, बरोबर. एक अशी ऍक्शन आहे, एक अशी काय आहे, ऍक्शन आहे, ती कुठेतरी पास्ट मध्ये ती सुरू झालेली आहे, ती पास्ट मध्ये सुरू झालेली आहे, आणि ती स्टील कंटिन्युइंग म्हणजे याला सांगायचं असं की ही क्रिया अजूनही सुरू आहे. तर ही डेफिनेशन कोणत्या टेन्सची आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा, तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस,
टेन्स. या केसमध्ये आपण हा टेन्स वापरतो. बरोबर, पास्ट मध्ये सुरू झाली आणि अजूनही ती क्रिया कंटिन्यू आहे, स्टील कंटिन्यूइंग. या केसमध्ये आपण टेन्स वापरतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा जो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे आपला, याचा फॉर्म्युला काय आहे? हॅव, हॅव, हॅज. हॅव, हॅज प्लस V3 प्लस व्हर्बला ING. ही त्याचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे आय हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग, म्हणजे मी सकाळपासून काय करत आहे? खेळत आहे. आय हॅव बीन प्रिपेरिंग सिन्स मॉर्निंग. आय हॅव बीन प्रिपेरिंग फॉर द लास्ट 2 hours. आलं लक्षात? 2 तासापासून, सकाळपासून एखादी गोष्ट मी सतत करत आहे. इट हॅज बीन रेनिंग. इट हॅज बीन रेनिंग सिन्स अर्ली इन द मॉर्निंग. सकाळी खूप लवकरपासूनच सुरू झालेला पाऊस अजूनही काय आहे? सुरू आहे. तर ही त्याची आपलं स्ट्रक्चर आहे आणि ही त्याची डेफिनेशन आहे. बरोबर. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? एखादी गोष्ट आता सुरू आहे. बरोबर. वी आर डिस्कसिंग सम टॉपिक. म्हणजे आपण आता एक पर्टिक्युलर टॉपिक आपण काय करत आहे? डिस्कस करत आहे. सध्या एखादी गोष्ट कंटिन्युअस असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र आपल्याला माहित आहे. काय सूत्र आहे? काय फॉर्म्युला आहे? ॲमिजार प्लस क्रियाबदल ING. म्हणजे काय? कोणता टेन्स झाला? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झाला. पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय? एखादी ऍक्शन ही पास्ट मध्ये सुरू होती म्हणजे कंटिन्युअस होती असं सांगायचं असेल तर यस्टरडे, किंवा मग आपण काय काय म्हणू शकतो? आय वॉज प्रिपेरिंग दिस लेक्चर ॲट नून. काल दुपारी. बरोबर. काल दुपारी या वेळेला मी हा लेक्चर काय करत होतो? तयार करत होतो. तर ही झाली पास्ट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअसची रचना काय झाली? वॉज, वेअर प्लस क्रियापदाला काय? ING. पास्ट कंटिन्युअस वॉज वेअर क्रियापदाला ING. प्रेझेंट कंटिन्युअस ॲमिजार प्लस क्रियापदाला ING. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हॅव, हॅज प्लस V3 आणि प्लस क्रियापदाला ING. V3 म्हणजे काय लिहिलं? इथं काय येतो कंपल्सरी या वाक्याच्या रचनेमध्ये? बीन असं लिहिलं. बरोबर. V3 म्हणजे काय? तिथं बीन. हॅव, हॅज बीन. आय हॅव बीन प्लेइंग. बरोबर. ही हॅज बीन रायटिंग. बरोबर. ही हॅज डुईंग समथिंग. ही हॅज प्रिपेरिंग. बरोबर. ही हॅज बीन लिव्हिंग इन अ पर्टिक्युलर प्लेस फॉर द लास्ट 5 years. मागच्या 5 वर्षापासून तो तिथं राहिलेला आहे. तर हॅव, हॅड आणि बीन प्लस ING हा फॉर्म्युला झाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा. आता मला सांगा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? पास्ट आहे, परफेक्ट आहे आणि कंटिन्युअस टेन्स आहे. तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला काय होतो? हॅड प्लस बीन प्लस काय? क्रियापदाला ING. हॅड प्लस बीन प्लस क्रियापदाला ING हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला झाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि वापरतो कधी हा कधी वापरतो आपण? एखादी क्रिया पास्ट मध्ये सुरू झाली आणि तिचा कुठेतरी पास्ट मध्येच एंड झाला, पास्ट मध्ये संपली, या केसमध्ये आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. उदाहरण द्यायचं झालं तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कसं सांगणार आपण? एक्झाम्पल बघा. ही हॅड बीन, कारण आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स घ्यायचा आहे. बरोबर. ही हॅड बीन chatting. He had been chatting when I called her. बरोबर. म्हणजे जेव्हा मी तिला कॉल केला तर ती काय करत होती? चॅट करत होती अमंग हर ग्रुप. बरोबर. तर जेव्हा मी तिला कॉल केला, आता मला सांगा, आता इथं हॅड बीन आहे आणि इथं कॉल्ड आहे. इथं काय आहे? हॅड बीन आहे आणि इथं काय? कॉल्ड आहे. म्हणजे दोन्ही क्रिया कशाच्या आहेत? भूतकाळातल्या. जेव्हा मी तिला कॉल केला तर ती काय करत होती? चॅटिंग करत होती. आलं लक्षात? म्हणजे ही क्रिया कुठेतरी पास्टमध्ये सुरू झाली आणि कुठेतरी पास्टमध्ये संपली. राईट. बघा, तर आपलं या प्रश्नाचं आन्सर झालं. ही डेफिनेशन झाली आपली कोणत्या टेन्सची? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. राईट. बघा, या आता पुढचा क्वेश्चन आहे. द प्रेझेंट सिंपल टेन्स. बघा, थोडंसं एक वेगळं उलट तिलट असं विचारलेलं आहे. लेटेस्ट प्रश्न आहे. द प्रेझेंट सिंपल टेन्स. प्रेझेंट सिंपल टेन्स म्हणजेच काय? सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे हा दुसरा तिसरा काही नसून सिंपल प्रेझेंट आणि टेन्स आहे. आपल्याला विचारलेला आहे. येस. एक खाली एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी, वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. आणि हे जे आहे हे काय आहे? कंडिशन कोणती आहे? ही कंडिशन आपल्याला विचारलेली आहे. आता मला सांगा, हा काय आहे? आपल्याला ग्रामर जरी नाही आलं तरी हे आपल्याला माहित आहे की पाणी जे आहे 100°C वर उकळते, बॉइल्स होते. हा काय दुसरा काही नसून रिपीटेड ऍक्शन नाही. हा काय आहे? तर सायंटिफिक फॅक्ट आहे. काय आहे तो?
सायंटिफिक फॅक्ट आहे, सूर्य पूर्वेला उगवतो, सन रायझेस इन द ईस्ट, सन सेट इन द वेस्ट. तर ह्या गोष्टी झाल्या सायंटिफिक फॅक्ट झाल्या. वॉटर बॉइल्स ॲट 100°C सायंटिफिक फॅक्ट झाला. 2 नंबरचा आपला आन्सर बरोबर. 2 नंबर कुठे आहे? यस बी. तर हे आपलं आन्सर बरोबर. बघा सोपं आहे. आता या पुढचा प्रश्न आपल्याला विचारला, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. यस यस यस. ऑप्शन दिलेले आहेत 4 आणि या 4 ऑप्शन मध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य कोणतं आहे ते आपल्याला विचारायला सांगितलेलं आहे, ओळखायला. आता मला सांगा, पास्ट साठी आपण काय लिहितो? हॅड. परफेक्ट साठी काय लिहितो आपण? बीन. आणि कंटिन्युअस साठी काय लिहितो आपण? क्रियापदाला ING. बरोबर. ही झाली रचना. ही झाली काय? रचना, की हॅड असला पाहिजे, बीन असला पाहिजे आणि क्रियापदाला ING असला पाहिजे. ते वाक्य झालं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बरोबर. आता मला सांगा, पहिलं वाक्य आय वर्क ॲट द ऑफिस अंटिल आय गॉट प्रमोटेड. आय वर्क म्हणजे काय झाला? V2. म्हणजे हा काय झाला? सिंपल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होईल का नाही? आपल्याला काय पाहिजे? हॅड प्लस बीन प्लस ING. राईट. आता दुसरं या, आय वॉज वर्किंग ॲट द ऑफिस 5 years बॅक. आय वॉज वर्किंग. आता वॉज वर्किंग ही कशाची रचना आहे? ही रचना आहे पास्ट. वॉज म्हणजे पास्ट आणि वर्किंग म्हणजे ING. म्हणजे काय होईल? कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअस. राईट. आता दुसरं वाक्य, आय वर्क ॲट द ऑफिस 5 years बॅक. आय वर्क पुन्हा काय झाला? V2. आय वर्क म्हणजे काय झालं? V2. म्हणजे काय झालं? सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य झालं. आणि आता लास्ट वन वाक्य घ्या, आय हॅड बीन वर्किंग. आय हॅड पास्ट, बीन परफेक्ट आणि ING काय? कंटिन्युअस. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आपला आन्सर झालं दिस इज 4-1 बरोबर. या आता पुढं एकदम सोपे प्रश्न आहे, थोडासा बेसिक आपलं क्लिअर पाहिजे. बघा आता यांनी काय सांगितलेलं आहे, करेक्ट टेन्स ऑफ द वर्ब गिवन इन द ब्रॅकेट आणि कम्प्लीट द सेंटेन्स. म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की ब्रॅकेटमध्ये वर्ब दिलेला आहे, त्या वर्बचा योग्य तो फॉर्म रिकाम्या जागी भरा. द पोलीस काय वाक्य आहे? द पोलीस कॅच द थिफ लास्ट नाईट. बघा आता या आन्सर मध्ये या कॅचचं काय करायचं, त्या कॅचचा कोणता फॉर्म वापरायचा, याच्यासाठी एक पर्टिक्युलर शब्द आहे वाक्यात. तो शब्द आपल्याला माहित असला पाहिजे. ज्या वेळेस लास्ट आणि ज्या वेळेस एस्टरडे, बघा ज्या वेळेस लास्ट आणि ज्या वेळेस एस्टरडे नावाचा शब्द वाक्यात असतो, त्यावेळेस नेहमी त्या वाक्याचा जो काळ असतो, त्या वाक्याचा काळ असतो सिंपल पास्ट टेन्स. त्या वाक्याचा काळ कोणता असतो? सिंपल पास्ट टेन्स. कोणत्या 2 शब्दाच्या वेळेस? एक तर त्या वाक्यात लास्ट शब्द असला पाहिजे, नाहीतर त्या वाक्यात एस्टरडे शब्द असला पाहिजे. त्या वाक्यात क्रियापदाचं रूप नेहमी सिंपल पास्ट टेन्स मध्ये असणार. सिंपल पास्ट म्हणजे काय? V2. आता या कॅच कडे आणि पहिलंच ऑप्शन आहे कॉट. पोलीस कॉट द थिफ लास्ट नाईट. कशावरून आपण वर्ब कॉट वापरला? तर या लास्ट नाईट या शब्दावरून आपण वर्ब कॉट वापरला बरोबर. या आता पुढचा फॉर्म आहे, आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग द सेंटेन्स विच करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन. प्रेपोजिशनचा करेक्ट यूज. आता तुम्ही म्हणाल सर इथं प्रेपोजिशनचा करेक्ट यूज सांगितला बरोबर आणि प्रश्न आहे टेन्स मध्ये. तर बघा कसं 2 अशी प्रेपोजिशन आहेत की जे टेन्स त्या पर्टिक्युलर टेन्सशी संबंधित आहेत. 2 प्रेपोजिशन आहेत, एक आहे सिन्स आणि एक आहे फॉर. सिन्स आणि फॉर हे 2 प्रेपोजिशन जे आहेत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स या 2 टेन्स मध्ये हे प्रेपोजिशन वापरले जातात. आता त्याचा दोन्हीतला फरक काय तो लक्षात घ्या. आता इथे दिलेला आहे फ्रॉम 2001, सिन्स 2001, बिफोर 2001 अँड हे सगळे चुकले बरोबर. सिन्स 2001 का बरोबर आहे? शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज सिन्स 2001. तर या दोन्हीत फरक असा आहे की सिन्स हा जो आहे हा स्टार्टिंग पॉइंट साठी आपण वापरतो. स्टार्टिंग पॉइंट साठी म्हणजे कसं? सिन्स 2001, सिन्स मंडे सोमवारपासून, सिन्स जानेवारी पासून, सिन्स 5 PM 5 वाजल्यापासून, म्हणजे जो स्टार्टिंग पॉइंट बरोबर. सिन्स यस्टरडे कालपासून, सिन्स लास्ट नाईट काल रात्रीपासून, जो स्टार्टिंग पॉइंट आहे स्टार्टिंग पॉइंट साठी आपण सिन्स वापरणार आणि फॉर हा पिरियड साठी वापरणार बरोबर. पिरियड ऑफ टाइम, PERIOD, पिरियड ऑफ टाइम म्हणजे पर्टिक्युलर कालावधी असतो. फॉर सेव्हरल मंथ्स म्हणजे काही महिन्यापासून, फॉर सेव्हरल वीक्स, फॉर अ लॉंग टाइम, फॉर 2 hours. आलं लक्षात? एक पर्टिक्युलर पिरियड असतो. फॉर 3 months 3 महिन्यापासून बरोबर. फॉर इयर्स वर्षापासून. आलं लक्षात? तर हा जो फॉर असतो हा कॅल्क्युलेटेड टाइम साठी वापरला जातो. एक पिरियड, एक फॉर 3 days 3 दिवसाचा कालावधी, फॉर 3 months 3 महिन्याचा कालावधी. राईट. तर अशा पद्धतीने जर कालावधी सांगितलेला असेल तर फॉर वापरतो आणि सिन्स हा असतो स्टार्टिंग पॉइंट.
बरोबर. अजून येईल पुढच्या एक्झाम्पल मध्ये. हे आपलं आन्सर झालं सिन्स 2001, कारण इथं स्टार्टिंग पॉइंट सांगितलेला आहे. या बरोबर आता पुढचा प्रश्न आहे इवन 2 hours फ्रॉम नाऊ. आता ज्याच्या वेळेस वाक्यात नाव राईट नाव असे शब्द येते त्या वेळेस त्या वाक्याचा काळ कंटिन्युअस टेन्स असतो. कोणता? चालू काळ, कंटिन्युअस टेन्स असतो. आता या आपण इकडे इवन 2 hours फ्रॉम नाऊ म्हणजे आतापासून 2 तासानंतर सुद्धा शी आणि द लेटर्स. आता बघा ऑप्शन विल प्रत्येक वाक्यात त्यांनी फ्युचर टेन्स वापरलेला आहे, काही विषय नाही. नाऊ आहे, नावरून आपल्याला समजलं की या वाक्यात काय असला पाहिजे, जो व्हर्ब आहे तो आयएनजी फॉर्म मध्ये असला पाहिजे. कोणत्या वाक्यात आयएनजी फॉर्म मध्ये आहे? तर विल बी आयएनजी हे आपला आन्सर होईल. इवन 2 hours फ्रॉम नाऊ शी विल बी टायपिंग द लेटर्स. का आपण आयएनजी वापरला? कारण या वाक्यात नाऊ हा शब्द आलेला आहे, त्यावरून आपण क्रियापदाला आयएनजी वापरला. आणि 4 पैकी एकाच ऑप्शन मध्ये काय आहे? आयएनजी आहे. बरोबर. या पुढे आता बघा पुढचा प्रश्न आहे, कसं ओळखायचं? प्रत्येक वाक्यात काही ना काही एक वर्ड आहे, काही ना काही एक क्लू आहे, त्याच्यावरून आपण फायनल करायचं. आणि हे जर असे वर्ड आपल्याला माहित झाले तर परीक्षेत आपला वेळ वाचतो. बरोबर. या आता पुढे द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ऑफ पीपल ऑफ ऑल नॅशनॅलिटीज कन्सिस्टिंग. बघा एकदम सोपा प्रश्न आहे. तुम्हाला फक्त ह्या वाक्याचा सब्जेक्ट माहित पाहिजे. वाक्याचा सब्जेक्ट काय? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आता तुम्हाला हे जरी नाही वाटलं की बाबा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, सर एवढा मोठा सब्जेक्ट आहे म्हणजे हा काहीतरी अनेकवचनी असेल, तो एकवचनी असेल का अनेकवचनी असेल याच्या भानगडीत पडल्यापेक्षा आता मला सांगा तुम्ही युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे काय आहे? तर हे देशाचं नाव. किती देश आहेत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका? एकच देश आहे. मग हा एक देश आहे म्हणजे हा काय झाला? सिंग्युलर झाला. आणि ज्या वेळेस हा सिंग्युलर सब्जेक्ट असतो, ज्यावेळेस सब्जेक्ट सिंग्युलर असतो त्यावेळेस त्या सिंग्युलर सब्जेक्टला एक बॉडीगार्ड लागतो. एक काय लागतो? बॉडीगार्ड लागतो. म्हणजे सिंगल माणसालाच बॉडीगार्ड लागतो. जे ग्रुपमध्ये असतील त्याला बॉडीगार्ड लागतो का? तर सिंगलला बॉडीगार्ड लागतो म्हणजे काय? त्याला त्याच्या क्रियापदाला यस लागतो. यस ला जर आपण बॉडीगार्ड म्हटलं, यस ला काय म्हटलं आपण? बॉडीगार्ड म्हटलं. तर आता जर सब्जेक्ट सिंगल असेल तर सिंगल माणसासोबतच बॉडीगार्डची गरज आहे. म्हणजे सब्जेक्ट जर एकवचनी असेल तर त्याच्या समोर येणारा व्हर्बला बॉडीगार्ड लागतो म्हणजे यस लागतो. आता मला सांगा द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा सिंगल आहे म्हणजे एकच देश आहे. आता याला बॉडीगार्डची गरज आहे म्हणजे आपल्याला असा व्हर्ब पाहायचा ज्याला यस लागलेला असला पाहिजे. म्हणजे आपला आन्सर 4. बॉडीगार्डची गरज कोणाला नाही. जर सब्जेक्ट अनेक असले तर म्हणजे प्लुरल असलं तर, अनेक म्हणजे काय प्लुरल असला तर मग त्यावेळेस कन्सिस्ट आला असतो. तर या केसमध्ये आपला आन्सर येईल नंबर 4. राईट. बघा एकदम सोपं आहे. आता या पुढचा टेन्स त्यांनी विचारलेला आहे. डोंट म्हणजे फिल इन द ब्लँक बाय युझिंग द करेक्ट फ्युचर टेन्स. एक प्रॉपर फ्युचर टेन्स त्याच्यामध्ये वापरायचा आहे. बघा डोंट वरी आणि लेट टू नाईट. डोंट वरी लेट टू नाईट म्हणजे वाक्याचा सेन्स कसा आहे? जर मला आज उशीर झाला तर काळजी करू नकोस, असा वाक्याचा सेन्स आहे. आता मला सांगा तुम्ही, इथं व्हेन आहे आणि विल बी आहे, इफ आहे आणि आय विल बी. आता ज्या वेळेस असे कंडिशनल सेंटेन्स असतात, व्हेन आणि इफच्या वाक्यात कधीही सिंपल फ्युचर टेन्स वापरायचा नाही. सिंपल फ्युचर टेन्स येतच नाही कंडिशनल सेंटेन्स मध्ये. व्हेन आणि इफच्या वाक्यात विल येणार का? नाही. ते 2 ऑप्शन कटले. आता राहिला हा ऑप्शन आणि व्हेन आय एम. हे जरतरचं वाक्य आहे. डोंट वरी इफ आय एम लेट. जर मला उशीर झाला तर घाबरू नको, हे त्याचा आन्सर आहे. आता व्हेन टाकून पाहू. डोंट वरी व्हेन आय एम लेट. जेव्हा मला उशीर होईल तेव्हा घाबरू नको, म्हणजे हा सेन्स लागत नाही. मग हे आपला आन्सर नाही. आपला आन्सर येईल आन्सर नंबर 1. डोंट वरी इफ आय एम लेट. जर मला उशीर झाला तर घाबरू नकोस, असा वाक्याचा सेन्स बनतो आणि म्हणून झाला आपला आन्सर नंबर 1. बघा एकदम सोपा आहे. थोड्याशा बेसिक क्लिअर पाहिजे. बरोबर. सगळ्या प्रश्नाचे आन्सर विदिन सेकंदात येतात. बघा आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारलेला आहे आणि खूप मोठे मोठे सेंटेन्स दिसत आहे. बघा एकदम सोपं आहे. ज्योती हॅज ऑलवेज टू हरी इन द मॉर्निंग बिकॉज शी गेट्स अप सो लेट. आणि ज्योती हॅज ऑलवेज. ओके प्रत्येक ठिकाणी ज्योती हॅज ऑलवेज असं दिलेलं आहे. ओके ज्योती हॅज ऑलवेज टू हरी. ज्योती ऑलवेज टू हरी. आता ज्याच्या वेळेस टेन्स आहे बघा, मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या. ज्याच्या वेळेस मी म्हणतो की टेन्स आणि ज्या वेळेस मी म्हणतो की बेसिक, ज्यावेळेस मी म्हणतो टेन्स आणि ज्यावेळेस म्हणतो बेसिक, त्यावेळेस वाक्यात कुठे लक्ष द्यायचं? तर त्या वाक्यातला व्हर्ब बघायचा. त्या वाक्यातला काय बघायचा? व्हर्ब बघायचा. या वाक्यातला व्हर्ब हॅज ऑलवेज. ओके हॅज ऑलवेज. ओके इथं पण हॅज आहे आणि इथं पण काय? ज्योती गेटिंग अप सो लेट. इथं ते हॅज नाहीच. बरोबर. इथं गेटिंग अप आहे. आता या वाक्यात आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारलाय. तुमच्या काहीतरी लक्षात आलं का? हा हॅज इथे आहे आणि ऑलवेज इथे आहे. हॅज इथे ऑलवेज अगोदर आहे. बरोबर. आणि या वाक्यात जो ऑलवेज आहे, हॅज इथे आहे आणि ऑलवेज इकडे आहे. बघा इथं हा जो ऑलवेज आहे,
हा ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. काही असे शब्द असतात, म्हणजे प्रॉपर आन्सर पाहायच्या अगोदर तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो. ज्यावेळेस असे काही शब्द आहेत, जसं की हा बघा ऑलवेज आहे, बरोबर, हा युजली आहे. त्यानंतर अजून एक वर्ड आहे बघा, नेव्हर आहे, नेव्हर आहे. एक अजून वर्ड आहे ऑफन, ऑफन, OFTEN. हे वर्ड आहे का, लक्षपूर्वक बघा, वारंवार याच्यावर प्रश्न येतो. एक आहे ऑलवेज, युजली, नेव्हर, ऑफन. याला म्हणायचं ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. हे काय आहेत, ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहेत. हे जे शब्द आहेत ही आहेत ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, म्हणजे वारंवारता दर्शवतात. एखादी क्रिया जी रिकरिंग होते, एखादी क्रिया जी वारंवार होते, ती वारंवारता दर्शवणारे शब्द आहेत ऑलवेज, युजली, नेव्हर आणि ऑफन. ज्या ज्या वेळेस एखाद्या वाक्यात ही शब्द येतात त्या वेळेस ती कुठं वापरायची, तर ही वापरायची सब्जेक्ट आणि जो व्हर्ब आहे, सब्जेक्ट आणि जो व्हर्ब आहे त्याच्या मधात. ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी कोणते कोणते सांगितले मी, ऑलवेज, युजली, नेव्हर आणि ऑफन. हे जे 4 शब्द आहेत, हे 4 शब्द नेहमी आणि नेहमी सब्जेक्ट आणि व्हर्ब याच्या मधात वापरायचे. एवढं जरी तुम्हाला माहित असलं तर कसं आता आन्सर येते बघा. आपण सांगितलेलं आहे ऑलवेज हा ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. हा ज्योती हा सब्जेक्ट झाला वाक्यातला आणि हा जो व्हर्ब झाला याच्या मधात पाहिजे, पण हा व्हर्बच्या नंतर आहे, म्हणजे हे वाक्य चुकलं. ज्योती हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, ऑलवेज हा ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे आणि हा जो व्हर्ब आहे बघा, हा जा काय आहे, व्हर्ब आहे. ज्योती हा सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट आणि व्हर्बच्या मधात ऍडव्हर्ब आणि फ्रिक्वेन्सी पाहिजे, म्हणजे हे वाक्य आपलं बरोबर आहे. 2 नंबरचा आपला आन्सर आहे. 3 नंबरचं का चुकलं पाहू. ज्योती गेट्स अप सो लेट आणि हॅज ऑलवेज, म्हणजे इथं मधात दुसरेच काहीतरी त्यांनी शब्द टाकलेले आहे, हॅज ऑलवेज आलेला आहे आणि इथे तर ऑलवेजच नाही, म्हणजे हा वाक्य चुकलेलं आहे. आपलं करेक्ट आन्सर आहे आन्सर नंबर 2. काय शिकलो आपण या वाक्यात, तर या वाक्यात आपण असं शिकलो की काही जे ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहेत, ऑलवेज आहे, युजली आहे, नेव्हर आहे, ऑफन आहे, हे 4 शब्द सब्जेक्ट आणि वर्ब याच्या मधात आले पाहिजे, तरच ते वाक्य बरोबर आहे. राईट, बरोबर. तर या पुढं आता पुढचा प्रश्न बघा. आपल्याला सांगायचा इनकरेक्ट सेंटेन्स, चुकीचं वाक्य ओळखायचं. आपल्याला चुकीचं वाक्य ओळखायचं. बघा एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. चुकीचं वाक्य ओळखायला सांगितलं आहे का नाही. बरोबर जर नाही आलं तर चूक कोणतं तिथं सांगता येते ना आपल्याला. आय सॉ फिल यस्टरडे. ओके, मी तुम्हाला आताच 2 शब्द सांगितले. एक सांगितला यस्टरडे, एक सांगितला मी यस्टरडे आणि एक सांगितला तुम्हाला लास्ट. मग याच्यात लास्ट नाईट, लास्ट डे अशा पद्धतीने येऊ शकतात शब्द. यस्टरडे आणि लास्ट हे 2 शब्द आले की त्या वाक्यातला जो व्हर्ब आहे तो असला पाहिजे साधा भूतकाळ, म्हणजे तो असला पाहिजे V2, बरोबर. आता इथं यस्टरडे नावाचा शब्द आहे, इथं स्व हा V2 आहे, सी सॉ सीन, म्हणजे हे वाक्य काय आहे, बरोबर आहे. हे वाक्य बरोबर आहे आणि आपल्याला विचारलं इनकरेक्ट, हे बरोबर आहे. द ट्रेन लेफ्ट बिफोर आय अराइव्ह. बिफोर आय अराइव्ह ही तो V2 आहे आणि बिफोरचा क्लॉज आहे, म्हणजे बिफोरच्या वाक्यात V2 वापरला आणि अगोदरचा जो मेन क्लॉज आहे तो द ट्रेन हॅड लेफ्ट. तर काय पाहिजे, ट्रेन हॅड लेफ्ट. इथे एक वेगळी रचना आहे. कशी रचना असते बघा, इथं रचना अशी असते, इथे एक स्ट्रक्चर त्यांनी त्या वाक्यात वापरलेलं आहे आणि ते चुकवलेलं आहे. एक स्ट्रक्चर असते हॅड प्लस V3 आणि दुसऱ्या क्लॉज मध्ये असते V2, बरोबर. पूर्ण भूतकाळ आणि साधा भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि साधा भूतकाळाची जी रचना असते त्या रचनेतलं हे वाक्य आहे. हा बिफोरचा क्लॉज आहे, यामध्ये V2 वापरलेला आहे, म्हणजे राहिलेल्या मेन क्लॉज मध्ये तुम्हाला पाहिजे हॅड लेफ्ट. म्हणजे इथं काय पाहिजे होता, द ट्रेन हॅड पाहिजे होता. इथं त्यांनी हॅड वापरला नाही, म्हणजे हे वाक्य चुकलं. आपल्याला इनकरेक्ट विचारलं. आपला आन्सर नंबर 2, बरोबर. आता आपण तिसरे चेक करू. इफ आय हॅड अ कार थिंग्स वुड बी फाईन. ओके, इफ आय हॅड अ कार, जर माझ्याकडे कार असती, थिंग्स वुड बी फाईन. आता हा V2 पण वुड बी आहे, हॅड पण वुड बी आहे. ओके, म्हणजे एक असंच पण स्ट्रक्चर असते, V2 अधिक काय V2, म्हणजे रचना तुम्ही लक्षात ठेवा, बरोबर. हे बरोबर आहे. ही रीड द बायबल एव्हरीडे. आता इथे एव्हरीडे नावाचा शब्द आहे. जर वाक्यात एव्हरीडे नावाचा शब्द आला तर त्या वाक्याचा काळ काय ठेवायचा, सिंपल प्रेझेंट टेन्स. त्या वाक्याचा काय ठेवायचा, सिंपल प्रेझेंट टेन्स. आता मला सांगा, एव्हरीडे आहे या वाक्यातल्या व्हर्बकडे या, तो रीड आहे. ही हा एकवचनी आहे. ही कसा आहे, सब्जेक्ट कसा आहे, ही एकवचनी सब्जेक्ट आहे. एकवचनी म्हणजे सिंगल माणूस आहे. जर साध्या वर्तमान काळात एकवचनी असेल, सिंगल माणूस असेल तर त्याला बॉडीगार्डची गरज असते. आपला बॉडीगार्ड म्हणजे कोण, इंग्रजीतला यस आणि यस. आता हा रीड्स आहे, याला काय लागेल, यस लागेल. म्हणजे वाक्य कसं पाहिजे, ही रीड्स द बायबल एव्हरीडे. तर मग आपण कसं ओळखलं की रीडला यस पाहिजे, कारण या वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ पाहिजे. मग आपण कसं ओळखलं सर की वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ पाहिजे, कारण त्या वाक्यातनी काय एव्हरीडे हा शब्द आहे.
राईट. एव्हरीडे वरून ओळखलं की सदा वर्तमान काळ पाहिजे. सदा वर्तमान काळ पाहिजे म्हणून हा ही एकवचनी आहे. एकवचनीच्या नंतर क्रियापदाला येस पाहिजे. म्हणजे बघा हे वाक्य चुकलं, 4 नंबरचं वाक्य चुकलं, 2 नंबरचं वाक्य चुकलं आणि बरोबर आहेत 1 आणि 3. बरोबर. इथं ऑप्शन मध्ये गडबड असेल पण तुम्ही 1 यानुसार चला. यामध्ये 1 अँड 3 हे वाक्य बरोबर आहे आणि आपल्याला विचारलेलं इनकरेक्ट. तर मग इनकरेक्ट काय असणार आहे आपलं ऑप्शन? 2 आणि 4. 2 आणि 4 म्हणजे बी आणि डी. बी आणि डी. बघा बी आणि डी. इथं आपण असं करून ठेवू बी आणि डी हे 2 काय आहेत चुकीचे आहे. एकदम बेसिक कन्सेप्ट बघा विचारलेलं. एकदम बेसिक. थोडंसं आपलं फाउंडेशन जर स्ट्रॉंग असलं तर हे प्रश्न खूपच सोपे वाटतील. बघा आता पुढचा प्रश्न करेक्ट टेन्स. पुन्हा मी सांगतो असं समजू नका की हे प्रश्न एमपीसीचे आहेत म्हणजे आपल्याला पाहायचं काम नाही. तर हे सगळ्यालाच पाहायचं काम आहे. एमपीसी करत असाल नसाल तरी हे आपल्याला माहित पाहिजे. बरोबर. आता या पुढे आय हॅव नॉट सीन हिम फॉर सेव्हरल डेज. व्हेन आय फर्स्ट मीट हिम ही वॉज स्टडींग पेंटिंग. ही फेल इल अँड इज ऑन लिव्ह टुडे. वी वेट फॉर यू ॲज लॉंग एज यू विश. बघा एकदम मस्त एकदम बेसिक प्रश्न विचारलेला आहे. फार म्हणजे छोट्या आणि मस्त कन्सेप्ट आहे त्याच्यात. करेक्ट फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. सगळ्या रचना आहेत वाक्याच्या. ह्या सगळे काय स्ट्रक्चर आहेत. आता कसं आपल्याला विचारलेले त्यांनी बरोबर सेंटेन्स. बघा बरोबर यापैकी कोणतं सेंटेन्स आहे? आय हॅव नॉट सीन हिम फॉर सेव्हरल डेज. फॉर सेव्हरल डेज खूप दिवस झाले की मी त्याची आणि माझी भेट नाही. ओके, काय अडचण नाही. त्याची आणि माझी खूप दिवसापासून भेट नाही. बरोबर आहे. आय हॅव नॉट सीन हिम फॉर सेव्हरल डेज. ओके. व्हेन आय फर्स्ट मीट हिम ही वॉज स्टडींग पेंटिंग. इथं आय वॉज स्टडींग पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि व्हेन आय फर्स्ट मीट हिम V2 आणि पास्ट कंटिन्युअस अशी रचना असते. म्हणजे हे वाक्य काय बरोबर आहे? V2 आणि पास्ट कंटिन्युअस. व्हेन आय फर्स्ट मीट हिम ही वॉज स्टडींग पेंटिंग. म्हणजे एक क्रिया अशी आहे की जी अगोदर कंटिन्युअस आहे, अगोदर सुरू आहे. कोणती क्रिया कंटिन्युअस आहे? तर पेंटिंग स्टडी करणे. ही वॉज स्टडींग पेंटिंग म्हणजे पेंटिंग आहे, त्या पेंटिंगचा तो अभ्यास करत होता. ही क्रिया कंटिन्युअस आहे आणि त्या दरम्यान काय झालं? व्हेन आय फर्स्ट मेट हिम, जेव्हा मी त्याला पहिल्यांदा भेटायला गेलो तर ऑलरेडी ही वॉज स्टडींग पेंटिंग. एक क्रिया कंटिन्युअस होती आणि एक क्रिया कंटिन्युअस असताना जर दुसरी एखादी क्रिया झाली तर ती असते सिंपल पास्ट टेन्स मध्ये म्हणजे V2 मध्ये. आणि अगोदरची क्रिया ही कंटिन्युअस होती म्हणून पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे. आपल्याला करेक्ट विचारलं आहे. ओके, पहिलं वाक्य बरोबर, दुसरं वाक्य बरोबर. ओके. आता या पुढे ही फेल इल अँड इज ऑन लिव्ह टुडे. ही फेल इल. तुम्हाला हा वर्ब समजला पाहिजे. फेल म्हणजे काय? फाल, फेल, फालन. फाल हे झाला V1, फेल आणि हा झाला फाल. बरोबर. आजारी पडला त्याच्यासाठी त्यानं फेल इल हा वर्ब वापरलेला आहे. तर फेल इल हा V2 वापरला त्याने. प्रश्नात काय वापरला? फेल इल हा V2 वापरला. आणि तो लिव्ह म्हणजे सुट्टीवर आहे. कधी? टुडे. बघा. आणि इथे वापरला त्याने V2. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? टुडे म्हणजे हा झाला वर्तमान काळ, प्रेझेंट, आणि हा झाला भूतकाळ, सिंपल पास्ट. तर इंग्रजीतली भूतकाळ आणि वर्तमान काळ, भूतकाळ आणि वर्तमान काळ अशी रचना नाही. अशी रचना इंग्रजीत आहे का? भूतकाळ आणि वर्तमान काळ दोन्ही एकाच वाक्यात? तर अशी रचना नाही. जर तो सुट्टीवर आज आहे अशी रचना का नाही तुम्हाला सांगतो. कारण की जो साधा भूतकाळ आहे हा साधा भूतकाळ याच केसमध्ये वापरला जातो की तो विषय तिथं संपला. म्हणजे ही डाईड इन 1950. 1950 मध्ये तो डाईड झाला म्हणजे मरण पावला, म्हणजे तो संपला. बरोबर. आता जर मी एखादं वाक्य म्हणलं ही रोट 150 नॉवेल्स किंवा 150 बुक्स, ज्यावेळेस मी असं म्हणतो ही रोट 150 बुक्स, त्याचा अर्थ असा झाला की त्याच्या अख्ख्या आयुष्यात, त्याच्या कालावधीत, बरोबर, त्यानं 150 पुस्तकं, 150 नॉवेल लिहिल्या. म्हणजे आता तो नाही, किंवा इथून पुढे त्यांना लिहिणं सोडलं किंवा तो व्यक्ती मरण पावला, तो अस्तित्वात नाही. ज्या वेळेस आपण सिंपल पास्ट टेन्स वापरतो त्याचा अर्थ असा झाला की ती क्रिया तिथं स्टॉप झाली, ती क्रिया तिथं संपली. 150च्या आता पुढे वाढणार नाहीत म्हणजे तो व्यक्ती तरी तिथं लिहिणार नाही असा त्याचा अर्थ होतो. मला सांगा या केसमध्ये तो आज सुट्टीवर आहे, काल आजारी पडला, म्हणजे हे विषय तिथं संपायला पाहिजे पण संपला का नाही? कारण सुट्टीवर आज आहे. तर या केसमध्ये हे वाक्य चुकलं. हे वाक्य कसं पाहिजे? जर तो सुट्टीवर आज आहे म्हणजे तो बिमार पण आहे, म्हणजे तो बिमार पण आहे ना. तर त्यामुळे हे वाक्य कसं पाहिजे? ही हॅज, हे वाक्य असं पाहिजे ही हॅज फॉलन इन. वाक्य कसं पाहिजे? ही हॅज फॉलन इन. म्हणजे हा इथं पाहिजे प्रेझेंट परफेक्ट. इथं काय पाहिजे? प्रेझेंट परफेक्ट. आणि मग तो इज ऑन लिव्ह टुडे. बरोबर. आता हे वाक्य बरोबर आहे. दोन्ही रचना वर्तमान काळात पाहिजे.
भूतकाळ आणि वर्तमान काळ ही रचना होत नाही, त्यामुळे हे चुकलं. हे फालईल नाही, तर इथं पाहिजे हॅज फलन ईल. हॅज फलन हा वर्ब फॉर्म पाहिजे. बरोबर. आता या पुढं वी वेट फॉर यू ॲज लॉंग एज यू विश. बघा हे महत्वाचं एक स्ट्रक्चर आहे, माहित पाहिजे तुम्हाला. ज्या ज्या वाक्यात ॲज लॉंग एज असते, ॲज लॉंग एज नंतरचा जो वर्ब आहे तो वर्तमान काळात पाहिजे, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. पण जो राहिलेला काळ आहे वी वेट, तर हा चुकला. इथं विल वेट पाहिजे. काय पाहिजे तिथं? विल वेट. म्हणजे कसं? विल विल पाहिजे, वेट तर आहेच. म्हणजे ॲज लॉंग ॲज न जर दोन वाक्य जोडलेले असले तर ॲज लॉंग ॲजच्या वाक्यात साधा वर्तमान काळ पाहिजे, आणि जो बाकीचा राहिलेला भाग आहे, जो मेन क्लॉज आहे, त्या मुख्य वाक्यात काय पाहिजे? सिंपल फ्युचर टेन्स पाहिजे. आणि इथं त्यांनी साधा वर्तमान काळ वापरला, तिकडे साधा वर्तमान काळ वापरला, ते बरोबर आहे, पण इथं फ्युचर पाहिजे, म्हणजे हे वाक्य चुकलं. हे वाक्य चुकलं. ए आणि बी बरोबर, करेक्ट सेंटेन्स झाले आपले 1 आणि 2. राईट. बघा एकदम सोपं आहे. थोडंसं फक्त लक्ष देऊन ऐका, समजून घ्या काय चालू. तर ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारलेला आहे. बरोबर. पहिलं वाक्य हिज पॅरेंट्स लव्ह हिम अ लॉट. काय वाटते तुम्हाला? हिज पॅरेंट्स. आता तुम्हाला पॅरेंट्स हा शब्द सिंग्युलर आहे का प्लुरल आहे सांगा बरं. एक वचनी का अनेक वचनी? तर याच्यात फरक आहे. याच्यात फरक आहे. आता मी तुम्हाला जर एक म्हटलं पॅरेंट आणि एक तुम्हाला म्हटलं पॅरेंट्स, पॅरेंट आणि पॅरेंट्स या दोन शब्दात फरक आहे. नुसतं जर पॅरेंट म्हटलं तर एक तर वडील किंवा आई, फादर ऑर मदर, दोन पैकी एक जण म्हणजे पॅरेंट. बरोबर. आता जर पॅरेंट्स मी म्हणतो, जर मी पॅरेंट्स म्हटलं तर आई आणि वडील दोघं, फादर अँड मदर दोघंही, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आता बघा, जर आपण एक्झाम्पल घ्यायचं झालं तर असं सांगता येईल की माय पॅरेंट माय पॅरेंट इज सपोर्टिव्ह. बरोबर. माय पॅरेंट इज सपोर्टिव्ह. आणि इथं मी असं लिहितो माय पॅरेंट्स, तर मग आता आर लिहावं लागेल. माय पॅरेंट्स आर सपोर्टिव्ह. काय लक्षात आलं तुमच्या? इथं माय पॅरेंट आहे आणि सपोर्टिव्ह आहे, इथं माय पॅरेंट्स आहे आणि आर सपोर्टिव्ह आहे. त्या दोन्ही वाक्यातला फरक असा झाला, माय पॅरेंट म्हणजे तू त्याचे जे पालक आहेत. आता एखादा फॉर्म भरतो आपण, तिथं असते ना पालक, पॅरेंट्स, गाईड, म्हणजे तुम्ही कोणाच्या अंडरमध्ये पर्टिक्युलर गोष्ट करतात बघा. आता पॅरेंट म्हणजे एकतर तो त्याच्या आईविषयी बोलत आहे किंवा वडिलाविषयी बोलत आहे, फादर ऑर मदर, ते कशात सपोर्टिव्ह आहे. पण इथं दोघांविषयी बोलत आहे, त्याचे जे पालक आहेत, आई आणि वडील दोघं, हे सपोर्टिव्ह आहेत. हे लक्षात घ्या तुम्ही. जो पॅरेंट्स आहे हा पॅरेंट्स प्लुरल आहे, आणि जो पॅरेंट्स काय आहे? प्लुरल आहे. आणि जे नुसते पॅरेंट आहेत, ते नुसते पॅरेंट हे सिंगल पॅरेंट आहे. बरोबर. आता मग मला सांगा, इथं हीज पॅरेंट्स आहे, हीज पॅरेंट्स असं आहे. हीज पॅरेंट्स म्हणजे हे दोघं जण झाले, आई आणि वडील, मदर आणि फादर. ज्या वेळेस हा सब्जेक्ट आपला वाक्याचा हा प्लुरल असतो, दोघं जण असतात, तर त्यावेळेस बॉडीगार्डची गरज आहे का? नाही. म्हणजे इथं नुसता लव पाहिजे, म्हणजे हे वाक्य चुकलं. राईट. आता या पुढच्या वाक्यात हीच करेज म्हणजे हीच करेज वॉन इन ऑनर. ओके, काय अडचण नाही. V2 बरोबर आहे वाक्य. वी ऑल गॉट व्हेरी वेट, आम्ही सर्वजण ओले झालो. ओके, काय अडचण नाही, हे बरोबर. दे आर बीन वॉच बाय द कॉप्स, ही रचना चुकली. दे आर बीन वॉच, द बीन आहे आणि वॉच आहे, म्हणजे ही पॅसिव्हची रचना झाली. ही रचना कशी झाली? पॅसिव्हची झाली. पण इथं आर चुकला, इथं हॅव पाहिजे. इथं काय पाहिजे? हॅव पाहिजे. दे हॅव बीन. आता तुम्ही म्हणता सर तुम्ही कसं सांगितलं की आर नाही पाहिजे आणि हॅव पाहिजे? त्या रचना आहेत इंग्रजी, ते बेसिक आहे, तुम्हाला माहित पाहिजे. आर नंतर बीन आपण वापरत नाही, हॅव नंतर आपण बीन वापरतो. हॅव बीन वॉच हा पॅसिव्हची रचना आहे, त्यामुळे हेही वाक्य चुकलं. तर बघा, एक आपल्याला विचारलेलं आहे करेक्ट, एक नंबर चुकलं, डी नंबर चुकलं, आणि म्हणतात ते बी आणि सी आहेत काय? बरोबर आहे. बघा कोणा ऑप्शन मध्ये बी आणि सी, 2 नंबर आपलं आन्सर. बरोबर. एकदम सोपा आहे. बरोबर. लक्ष देऊन ऐका, समजून घ्या, वारंवार रिव्हिजन करा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. सगळ्या परीक्षेत आपल्याला याचा भन्नाट फायदा होईल. बरोबर. आता या पुढं एरर आपल्याला ओळखायची. एरर काय ओळखायचं आपल्याला? एरर ओळखायची आहे. शी हॅड बीन अ नर्स फॉर 3 years अँड देन शी वॉन्ट्स टू स्टडी मेडिसिन. बघा, वाक्याचा सेन्स समजून घ्या की वाक्य काय. पहिल्या वाक्यात सांगितलेलं आहे की 3 वर्षापासून फॉर 3 years, 3 वर्षापासून शी हॅड बीन अ नर्स. शी हॅड बीन, हॅड प्लस बीन, बीन हे काय? V3 आहे. बीन हे काय आहे? V3 आहे. म्हणजे या वाक्याचा, आणि इकडे हॅड आहे, म्हणजे या वाक्याचा जो टेन्स आहे तो टेन्स झाला पास्ट परफेक्ट. काय झाला टेन्स या वाक्याचा? पास्ट परफेक्ट. या वाक्याचा टेन्स झाला पास्ट परफेक्ट.
शी हॅड बीन कशावरून समजलं आपल्याला पास्टवरून हॅड बीन वरून. आता या वाक्याचा अर्थ काय झाला? 3 वर्षापासून ती काय नर्स म्हणून तिनं काम केलेलं आहे. 3 वर्षापासून ती नर्स आहे आणि मग काय झालं अँड देन आणि मग शी वॉन्ट्स टू स्टडी मेडिसिन. बघा एका वाक्यातनी सिंपल पास्ट आपलं पास्ट परफेक्ट आणि दुसऱ्या वाक्यात साधा वर्तमान काळ असं होत नाही. ही रचना चुकीची आहे. जर एका वाक्यातनी पास्ट परफेक्ट असेल तर दुसऱ्या वाक्यात पाहिजे सिंपल पास्ट. ही इंग्रजीची रचना आहे. ही हे वॉन्ट्स टूला जर दुसऱ्या वाक्यात आपल्याला सिंपल पास्ट पाहिजे तर इथे आन्सर काय येईल आपलं वॉन्टेड. काय वॉन्टेड. हे वाक्य जाऊ द्या बरोबर. रचना लक्षात ठेवा. जर 2 वाक्य जोडलेले आहेत 2 वाक्य जोडलेले आहेत एका वाक्यातनी पास्ट परफेक्ट आहे एका वाक्यात पास्ट परफेक्ट आहे तर दुसऱ्या वाक्यातनी सिंपल पास्ट पाहिजे V2 पाहिजे हे लक्षात ठेवा. हे हॅड बीन पास्ट परफेक्ट जर हॅड बीन हे पास्ट परफेक्ट आहे तिथं वर्तमान काळाचा संबंध नाही तिथं V2 पाहिजे. राईट बरोबर. तर यापुढं बघा एकदम सोपा आहे विषय. खूपच सोपा विषय. सगळ्यात सोपा तर इंग्रजी. बाकीच्या सगळ्या एकच्या पेक्षा एकदा का तुमचं बेसिक झालं की त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही. आता आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचं बरोबर. बघा हे सेंटेन्स आहे. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायला सांगितलं. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायला सांगितलं. आय मेट रेनू आफ्टर आय हॅड फिनिश माय वर्क. आय मेट रेनू आफ्टर आय हॅड फिनिश माय वर्क. ओके. आफ्टरचा क्लॉज आहे आणि तिकडे हॅड आहे म्हणजे V3 आहे म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स झाला आणि मेट रेनू म्हणजे आपल्या रचनेत हे वाक्य बसते का तर बसते. आपली रचना कशी आहे 2 पैकी कोण्याही एका वाक्यात पास्ट परफेक्ट आहे आणि राहिलेल्या वाक्यात V2 आहे. ही इंग्रजीची रचना आहे म्हणजे हे वाक्य आपलं बरोबर आहे. आय मेट रेनू आफ्टर आय हॅड फिनिश माय वर्क. 2 ऍक्शन आहे त्याच्यात म्हणजे मी अगोदर माझं काम पूर्ण केलं आणि नंतर मी रेनूला भेटलो V2. 2 क्रिया आहेत 2 ऍक्शन आहेत. 2 ऍक्शन मध्ये एक ऍक्शन अगोदर झालेली आणि एक क्रिया झाल्यानंतर दुसरी गोष्ट झाली. पहिली ऍक्शन काय मी माझं काम पूर्ण केलं आय हॅड फिनिश माय वर्क आणि आफ्टर आय हॅड फिनिश माय वर्क आय मेट रेनू म्हणजे मी माझी अगोदरची जी फर्स्ट ऍक्शन आहे ती सेकंड ऍक्शन आहे. अगोदरची जी ऍक्शन आहे जी गोष्ट अगोदर झाली ती पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायची. जी गोष्ट त्याच्यानंतर झाली ती सिंपल पास्ट टेन्स मध्ये लिहायची. या रचनेत हे आपलं वाक्य बसते. हे वाक्य बरोबर बरोबर करेक्ट. आता दुसरं वाक्य बघा. व्हेन आय फर्स्ट सीइंग हिम I thought he was a lawyer. When I first seeing him. बघा इथं I thought आहे म्हणजे V2 आहे. He was आहे म्हणजे V2 आहे. 2 वाक्य आहेत. I thought मला वाटलं. He was a lawyer. मला वाटलं की तो काय आहे वकील आहे. किंवा when I first seeing him इथं seeing चा काय संबंध नाही. इथं ING येणार नाही कारण इथं दोन्ही V2 आहे म्हणजे इथं पण काय येणार V2 येईल. हे रचनेत बसत नाही ना seeing. ING आणि तिकडे V2 बरोबर. तर मग इथं काय पाहिजे when I first saw him. आता कारण जेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं या नंतरच्या ज्या ऍक्शन आहेत त्या भूतकाळात आहेत. म्हणजे आय थॉट मला वाटलं ही वॉज अ लॉयर की तो लॉयर होता. मला वाटलं की तो लॉयर होता. आता हे दोन्ही वाटलं आणि होता तर मग जे पाहिलं ते पण काय असणार आहे भूतकाळातच असणार आहे. तर म्हणून इथं आहे सॉ म्हणजे इथं सॉ पाहिजे. हे वाक्य चुकलं. बी नंबरचं वाक्य चुकलं. या बी मध्ये इथं बी चुकला आणि इथे बी चुकला म्हणजे वी आर लेफ्ट द करेक्ट आन्सर अँड इट इज ओनली ए. फक्त 1 नंबरचा आन्सर बरोबर आहे. ही जॉईन आफ्टर बरोबर आपल्याला करेक्ट विचारलं ना. येस. तर करेक्ट 1 नंबरचं. आता 3 नंबरचं चेक करू आपण. ही जॉईन आफ्टर हॅड इज लंच. बघा एकदम जबरदस्त वाक्य. हे शेवटचं वाक्य आता समजून घ्या. शेवटचं वाक्य समजून घ्या कारण हे वाक्य दोनदा विचारलेलं आहे परीक्षेत. ही जॉईन काय V2 आणि इकडे आफ्टर आहे. आफ्टर आहे आणि आफ्टरच्या वाक्यात आपण काय सांगितलं आफ्टरच्या वाक्यात काय असला पाहिजे पूर्ण भूतकाळ असला पाहिजे. लक्षात ठेवा जर 2 क्लॉज जोडलेले आहे एका क्लॉज मध्ये जर आफ्टर आहे तर या आफ्टरच्या क्लॉज मध्ये कोणता टेन्स पाहिजे पास्ट परफेक्ट टेन्स पाहिजे. कोणता टेन्स पाहिजे पास्ट परफेक्ट टेन्स पाहिजे आफ्टरच्या क्लॉज मध्ये. लक्षात घ्या. आता इथं 2 गोष्टी होऊ शकतात बरोबर. ही जॉईन त्यानं आम्हाला जॉईन केलं कधी आफ्टर हॅड इज लंच म्हणजे वाक्याचा सेन्स असा आहे की अगोदर त्यानं त्याचं जेवण केलं आणि नंतर तो आम्हाला जॉईन झाला. तर बघा एक तर कसं पाहिजे आफ्टर हिज लंच म्हणजे त्यानं जेवण केल्यानंतर तो आम्हाला जॉईन झाला एक तर असं पाहिजे किंवा आफ्टर ही हॅड हिज डिनर. लक्षात येते तुमच्या 2 केसमध्ये हे वाक्य होऊ शकते. ही जॉईन तुम्हाला सांगतो ही जॉईन हा सगळ्याला माहिती आहे. आफ्टर हिज लंच म्हणजे एक तर त्यानं ती फ्रीज करून टाकू आफ्टर हिज लंच जेवणानंतर तो आम्हाला जॉईन झाला हे एक वाक्य झालं. आणि दुसरं वाक्य याचं असं होईल ही जॉईन आफ्टर ही हॅड हिज डिनर. आफ्टर ही हॅड कसं आता हॅड काय सांगते हा जो हॅड आहे हा झाला ऑक्झिलरी व्हर्ब
म्हणजे हा सांगते आपल्याला पास्ट परफेक्ट, बरोबर, हा सांगते पास्ट परफेक्ट म्हणजे पास्ट टेन्स सांगते. आणि हा जो हॅड आहे हा या हॅवचा V3 रूप आहे. हॅव, हॅड, हॅड या हॅवचं हे V3 रूप आहे. ते म्हणजे जेवण करणे, काहीतरी खाणे, पिणे या अर्थानं इथं ऍज अ व्हर्ब म्हणून हॅड वापरलेला आहे. मग एक तर पाहिजे ही जॉईन, ही जॉईन आफ्टर ही हॅड हॅड हिज डिनर किंवा ही जॉईन आफ्टर हिज डिनर, बरोबर. म्हणजे 3 नंबरचे वाक्य चुकलं, 2 नंबरचे वाक्य चुकलं, कारण इथं सहा पाहिजे, फक्त 1 नंबर बरोबर आणि आन्सर आपलं 1 नंबरचं बरोबर. बरोबर. आता या पुढचा प्रश्न आहे आय एम नोईंग हिम फॉर अ लॉंग टाइम. आता इंग्रजीत हे म्हणजे 5व्या वर्गापासून माहिती आहे की नो या व्हर्बला आपण काहीच नोईंग लिहित नाही, कारण हा स्टॅटिव्ह व्हर्ब आहे. जे काही स्टॅटिव्ह व्हर्ब असतात, स्टॅटिव्ह वर्ब म्हणजे काय, जे ऍक्शन वर्ब नसतात, हसणे, पळणे, धावणे, रडणे, नाही का, वाचन वाचन करणे, ज्या वर्ब मध्ये ऍक्शन नाही, ऍक्शन इंडिकेट करत नाही, इमोशन्स आहे, स्टेट आहे, ती सगळी झाली स्टेटिव्ह वर्ब. आता जसं की समजा काही वर्ब आहेत असे लाईक, हा नो, हेट, फिअर, नाही का, हेट फिअर आहे, अंडरस्टँड, नाही का, अंडरस्टँड, असे काही स्टॅटिव्ह वर्ब आहेत की ज्याला आपण आयएनजी लावत नाही. तसंच हे वाक्य आहे आय एम नोईंग नाही, आय एम नोईंग नाही, आय आय एम नोन हिम. बघा आय एम नोईंग वापरलं आणि इथं एम वापरला. आय एम नोईंग हिम फॉर अ लॉंग टाइम, तसं वाक्य होणार नाही ते. इथं एम पण बरोबर नाही, इथं काय होईल, आय हॅव नोन हिम, आय हॅव काय नोन हिम, आय हॅव नोन हिम फॉर अ लॉंग टाइम. हे झालं करेक्ट, म्हणजे पहिलं वाक्य आपलं चुकलं. वी हॅव लिव्ड हिअर फॉर 10 इयर्स, 10 वर्षापासून, फॉर 10 इयर्स 10 वर्षापासून आम्ही इथे राहत आहोत. पूर्ण वर्तमान काळ वापरला, ओके, काय अडचण नाही, 10 वर्षापासून आम्ही इथे राहत आहोत, ओके. वी हॅवंट सीन पद्म फॉर सेव्हरल मंथ, पद्माला आम्ही खूप महिने झाले बघितले नाही. वी हॅवंट सीन, तर हेही वाक्य बरोबर आहे. बघा आता वी हॅव लिव्ड हिअर फॉर 10 इयर्स, येस. आता आपण ऑप्शनवर या. बघा पहिलं वाक्य तर परफेक्ट चुकलेलं आहे, आपल्याला करेक्ट विचारलेलं आहे. ज्या सेंटेन्स मध्ये ए आहे, ज्या सेंटेन्स मध्ये ए आहे ते गेलं, बरोबर. आता बी हे वाक्य बरोबर आहे, बी हे वाक्य बरोबर आहे आणि सी हेही वाक्य बरोबर आहे. याचा आन्सर आपलं झालं बी आणि सी. वी हॅवंट सीन पद्मा फॉर सेव्हरल मंथ्स, म्हणजे अशा ज्यावेळेस फॉरच्या फ्रेज असतात ना, त्यात एक तर पूर्ण वर्तमान काळ पाहिजे किंवा पूर्ण म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहिजे. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे, हेही वाक्य बरोबर आहे. 1 नंबरचं वाक्य नोईंग मला चुकलं, बी आणि सी आपलं करेक्ट आन्सर, बरोबर. एकदम सोपं आहे. सगळ्या परीक्षामध्ये ह्याच कन्सेप्ट कमी जास्त प्रमाणात येतात, समजून घ्या, बरोबर. म्हणजे आपला जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. बघा दे रेस्टेड V2, दे रेस्टेड V2 ऍट सनसेट. ऍट सनसेट म्हणजे काय, सूर्य मावळल्यानंतर त्यांना आराम केला, सूर्य मावळला आणि त्याने आराम केला, असा गोष्ट आहे. तर आता त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला, करेक्ट रिप्लेसमेंट फॉर द अंडरलाईन वर्ड, म्हणजे हा जो अंडरलाईन केलेला शब्द सनसेट, याच्या जागी रिप्लेसमेंट सांगा खालीलपैकी काही. बघा दे रेस्टेड ऍट सनसेट, ओके, सनसेट म्हणजे सूर्य मावळला, त्यासाठी आपल्याला रिप्लेसमेंट सांगायचे. आता मला सांगा व्हेन इव्हिनिंग वॉज कमिंग, व्हेन इव्हिनिंग वॉज कमिंग. आता इव्हिनिंग वॉज कमिंग म्हणजे काय, असं इव्हिनिंग काय ट्रेन नाही एखादी किंवा बस नाही किंवा ती येत आहे म्हणून, बरोबर. हेही तसंच, व्हेन इव्हिनिंग हॅड कम, त्यावेळेस संध्या हॅड कम आणि वॉज कमिंग म्हणजे हे असं झालं की बा कोणीतरी ट्रेन, कोणीतरी पर्सन, कोणीतरी बस येत आहे, तर तसला काही इव्हिनिंग प्रकार आहे का, ती स्वतःहून येणार आहे असं आहे का, नाही. तर व्हेन इव्हिनिंग केम, येस 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 येस, V2, दिस इज द आन्सर. दे रेस्टेड व्हेन इव्हिनिंग केम, जेव्हा संध्याकाळ झाली त्यांनी आराम केला. V2 ही रचना आपली इथं करेक्ट होती, V2 आणि V2. व्हेन इव्हिनिंग हॅज कम, इथं वर्तमान काळाचा संबंध नाही, कारण पहिल्या वाक्यात V2 आहे, भूतकाळ आहे. भूतकाळ आणि वर्तमान काळ ही रचना लागत नाही, म्हणजे 4 नंबरचं बिलकुलच गेलं आणि आपला आन्सर आहे 3 नंबरचं, कारण या वाक्यात रचना वापरलेली आहे V2 आणि V2, साधा भूतकाळ आणि साधा भूतकाळ, बरोबर. या आता पुढच्या वाक्यात विचारलेलं आहे द डॉग्स थ्रू आउट द नाईट. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. एक वाक्य तो आपल्याला मिनिंगफुली पूर्ण करायचं आहे, तर त्यामध्ये काय येईल बघा. द डॉग्स थ्रू आउट द नाईट, बघा थ्रू आउटचा अर्थ काय होते बरं, थ्रू आउट द नाईट, थ्रू आउट म्हणजे संपूर्ण आणि थ्रू आउट द नाईट म्हणजे रात्रभर असा त्याचा सेन्स निघतो. मग द डॉग्स बार्क थ्रू आउट द नाईट, ओके. द डॉग्स बार्क एवढं असतं तर ठीक आहे, पण थ्रू आउट द नाईट रात्रभर द डॉग्स वेअर बार्किंग, त्याचा आन्सर काय कंटिन्युअस, रात्रभर कुत्रे भुंकत होते. द डॉग्स वेअर बार्किंग थ्रू आउट द नाईट, तर त्याचा आन्सर येईल वेअर बार्किंग, पास्ट कंटिन्युअस टेन्स, बरोबर. एकदम सोपा विषय आहे. बघा आता पुढं
इट हॅज बीन, इट्स ओके, इथं थोडासा एक्स्ट्राचा टाईप झाला. इट हॅज बीन रेनिंग सिन्स 8 o'clock दिस मॉर्निंग. हा शब्द महत्वाचा आहे. सिन्स हा शब्द काय महत्वाचा, हा सांगतो आपल्याला वर्ब कोणता वापरायचा. सिन्स 8 o'clock दिस मॉर्निंग. स्टार्टिंग पॉईंट सांगितलं तुम्हाला, इसचा वापर का स्टार्टिंग पॉईंट. सिन्स 8 o'clock, सिन्स मॉर्निंग, सिन्स जानेवारी, सिन्स 1950. लक्षात, स्टार्टिंग पॉईंट. कोणत्याही गोष्टीचा स्टार्टिंग पॉईंट म्हणजे सिन्स. सिन्स 8 o'clock दिस मॉर्निंग, आज सकाळी 8 वाजल्यापासून. इट हॅज बीन रेनिंग. आणि हे काय सांगते, ही फ्रेज आपल्याला सांगते की तुम्ही कोणता काळ वापरा. तर तुम्ही वापरा प्रेझेंट, तुम्ही वापरा परफेक्ट, आणि तुम्ही वापरा कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरा. हे आपल्याला कशावरून कळालं, तर सिन्स 8 o'clock दिस मॉर्निंग यावरून कळालं. आणि हा प्रेझेंट आहे, हा परफेक्ट आहे, आणि कंटिन्युअस पण आहे. म्हणजे हे वाक्य आपलं पहिलं बरोबर आहे. बरोबर. द टेन्स यूज इन द सेंटेन्स. यस यस यस. बघा, तो वाक्य त्यांनीच दिलेलं आहे, वाक्य त्यांनीच दिलेलं आहे. आपल्याला काळ ओळखायला सांगितलं. इथं काळ आपण ओळखला पण आहे. आपण काळ काय ओळखला बघा, हा हॅज आहे, काळ पण ओळखलाय आपण. हा हॅज आहे, हॅज वरून कळालं प्रेझेंट आहे. हा बीन आहे, बीन वरून आपल्याला कळालं की हा परफेक्ट आहे. आणि हा आयएनजी आहे, आयएनजी वरून आपल्याला कळालं की हा कंटिन्युअस आहे. बरोबर. आता या वाक्याचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कोणत्या पर्यायात आहे ते आपल्याला सांगायचं आहे. बघा, आता जो पहिला ऑप्शन आहे तिथं प्रोग्रेसिव्ह नावाचा शब्द त्यांनी वापरलेला. बघा, बेसिक इंग्लिश. म्हणजे आता आयोगाने कसं केलं, थिओरॉटिकल. तुम्हाला कंटिन्युअस तर माहिती आहे, पण कंटिन्युअसलाच प्रोग्रेसिव्ह म्हणतात. कंटिन्युअसलाच काय म्हणतात, प्रोग्रेसिव्ह म्हणतात. तर मग प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ प्रेझेंट टेन्स म्हणजे या वाक्याचा काळ कोणता झाला, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. हा झाला या वाक्याचा काळ. आपल्याला कंटिन्युअस प्रेझेंट पाहिजे का, नाही, तर आपल्याला पाहिजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बरोबर. म्हणजे हे आपले आन्सर होणार नाही. आता दुसरं या पास्ट, इथं टी लिहायचं राहिला. पास्ट फॉर्म ऑफ द परफेक्ट टेन्स. जो परफेक्ट आहे त्याचा पास्ट. म्हणजे या वाक्याचा याचा टेन्स कोणता झाला, पास्ट परफेक्ट टेन्स. या ऑप्शनचा अर्थ असा झाला, पास्ट फॉर्म ऑफ द परफेक्ट टेन्स म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स झाला तो. इथं प्रेझेंट परफेक्ट टेन्स, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स येणार नाही, कारण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय होतो, हॅव अधिक हॅज प्लस V3. हा झाला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला. आता या तुम्ही प्रोग्रेसिव्ह, तुम्हाला प्रोग्रेसिव्ह या शब्दाचा अर्थ काय सांगितला मी, कंटिन्युअस कंटिन्युअस फॉर्म ऑफ परफेक्ट टेन्स, कंटिन्युअस फॉर्म ऑफ परफेक्ट टेन्स. बरोबर. आता म्हणून याचा आन्सर झालं कंटिन्युअस परफेक्ट. म्हणजे काय, याचा अर्थ असा झाला की पास्ट वगैरे काही दिलं नाही. याचा अर्थ असा झाला की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर आपला आन्सर झाला 4 नंबर. यात त्यांनी फक्त एकच केलं, कंटिन्युअस या शब्दाच्या जागी प्रोग्रेसिव्ह टेन्स हा शब्द त्यांनी वापरला. म्हणून घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. प्रोग्रेसिव्ह इक्वल टू कंटिन्युअस, बस संपला विषय. एवढंच काय ते या वाक्यात होतं. या आता पुढे दिलेले आयडेंटिफाईड टेन्स फॉर्म ऑफ द गिव्हन एक्झाम्पल. एक उदाहरण दिलेलं आहे आणि त्याचा टेन्स फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. बघा, द ट्रेन विल हॅव लिफ्ट. लगेच क्रियापदाला काय करायचं, अंडरलाईन करायचं. द ट्रेन विल हॅव लिफ्ट. कोणत्या वाक्याची रचना ही सांगा बरं. तर ही रचना आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे काय, शॅल हॅव किंवा विल हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप. बरोबर. शॅल हॅव, विल हॅव पैकी विल हॅव आहे आणि V3 आहे. म्हणजे या वाक्याचा काळ झाला फ्युचर परफेक्ट टेन्स. हा तर एकदम सिंपल प्रश्न आहे, 2022चा राज्यसेवेत आलेला प्रश्न. फक्त काळ विचारला फ्युचर परफेक्ट टेन्स. आता विचारलेले आपल्याला करेक्ट सेंटेन्स वाचू आपण. करेक्ट सेंटेन्स आपल्याला सांगायचं आहे. काही विचारू त्या, करेक्ट इनकरेक्ट आपलं कामच आहे बरोबर आन्सर करायचं. बरोबर. दे आर प्रिपेरिंग लेसन्स फॉर द एन्शुइंग एक्झामिनेशन. हा शब्द तुम्हाला नवीन वाटू शकतो. एन्शुइंग एक्झामिनेशन्स म्हणजे काय, जी येऊ घातलेली जी परीक्षा आहे, जी येणारी परीक्षा आहे, त्या येणाऱ्या परीक्षेसाठी दे आर प्रिपेरिंग लेसन्स. ओके, येणाऱ्या परीक्षेसाठी दे आर प्रिपेरिंग लेसन्स हे वाक्य बरोबर आहे, काय अडचण नाही. रामजान इज डुईंग दिस इम्पॉर्टंट वर्क फॉर द लास्ट 5 days. हे तर तुम्ही थोडंसं लक्षात घ्या. फॉर द लास्ट 5 days. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर सांगत होते लास्ट आला तर V2 वापरायचा, पण इथं फॉरच्या फ्रेज मध्ये तो लास्ट आहे. फॉर द लास्ट 5 days रामजान इज डुईंग. तर फॉर द लास्ट 5 days ही जी फ्रेज आहे, ही जी रचना आहे, कोण्या काळात आपण वापरतो. तर फॉर द लास्ट 5 days चा काळ असला पाहिजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस
टेन्स. सर तुम्ही कसा ओळखला की या वाक्याचा काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे? तर या फ्रेजवरून मी ओळखलं, कारण सिन्स आणि फॉर ह्या दोन फ्रेज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरल्या जातात. आता आपण या रचनेवरून मला सांगा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय पाहिजे? एक तर हॅव पाहिजे किंवा हॅज पाहिजे, त्यानंतर बीन पाहिजे आणि त्यानंतर क्रियापदाला काय पाहिजे? आयएनजी पाहिजे. आता एक्झाम्पल वरूया, असं इथे आहे का? इथं आहे इज डुईंग, आणि इज डुईंग कोणत्या काळाची रचना आहे? ती आहे चालू वर्तमान काळ, म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आणि आपल्याला काय पाहिजे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. इथं रमजान आहे, एकवचनी आहे, मग इथे तिला मी हॅज, मग होईल बीन आणि आयएनजी. राम हॅज बीन डुईंग. हे असं हे झालं या वाक्यातला करेक्ट. त्यामुळे बी नंबरचं सेंटेन्स आपलं चुकलेलं आहे. आता पुढे या एक्झामिनीस. बी नंबरचं सेंटेन्स चुकलं. बी गेला, बी गेला आणि बी गेला, म्हणजे फक्त ए नंबरचं वाक्य बरोबर आहे. म्हणजे फक्त ए नंबरचं वाक्य बरोबर आहे. डायरेक्ट आपण आन्सरवर आलो. इथं सी नंबरचं वाक्य आपण वाचून घेऊ. द एक्झामिनीज स्टॉप रायटिंग. ओके, द एक्झामिनीज स्टॉप रायटिंग. एक्झामिनीज म्हणजे जे परीक्षार्थी आहेत त्यांनी आन्सर लिहिणं थांबवलं. आणि व्हेन द इन्व्हिजिलेटर एंटर द हॉल. हॉल हॉल येथे हे स्पेलिंग चुकलं, एचे डबल एल पाहिजे. ओके, दोन्ही वाक्यात व्ही टू वापरलं. एकदा आपण थोडं समजून घेऊया हे वाक्य. ओके, पहिले दोन वाक्य आपल्याला समजले, पहिले दोन वाक्य समजले. फॉर द लास्ट 5 years मुळे काय झालेलं आहे? इज डुईंग चुकलं, तिथं हॅज बीन डुईंग पाहिजे. आणि पहिलं वाक्य बरोबर आहे, पहिलं वाक्य बरोबर आहे, तिथं आपण बरोबर काढलेलं आहे. आता एकदा तिसरं वाक्य आपण समजून घेऊ, की ज्याची गरज पण नाही, कारण आपला आन्सर आलेला आहे. बघा आता, एक्झामिनीज स्टॉप. एक्झामिनीज स्टॉप रायटिंग व्हेन द इन्व्हिजिलेटर एंटर द हॉल. म्हणजे परीक्षार्थींनी लिहिणं थांबवलं आणि लगेच काय झालं? कोण आतमध्ये आलं? जे इन्व्हिजिलेटर आहे, जे परीक्षक आहेत, ते हॉलमध्ये आले. तर हे वाक्य कसं पाहिजे तुम्हाला सांगतो. एक्झामिनीज हॅड स्टॉप रायटिंग. तर या वाक्याची एक रचना अशी आहे, हॅड प्लस V3, हॅड प्लस V3 आणि दुसऱ्या वाक्यात V2. या रचनेमध्ये हे वाक्य पाहिजे, म्हणून हे वाक्य आन्सर मध्ये येणार नाही. फक्त एस बरोबर. एक्झामिनीज हॅड स्टॉप रायटिंग. एक्झामिनीज हॅड स्टॉप रायटिंग व्हेन द इन्व्हिजिलेटर एंटर द हॉल. या वाक्यात काय पाहिजे? इथं हॅड नावाचा शब्द पाहिजे. हॅड स्टॉप रायटिंग व्हेन द इन्व्हिजिलेटर एंटर द हॉल, म्हणजे V2 झाला. हे यावर रचनेत वाक्य बसते. बरोबर. याचं आन्सर आपलं झालं ओनली E. बघा, सोपे प्रश्न आहेत, अगदी सोपे प्रश्न आहेत. एक बेसिक वर तुमची एक ओव्हरऑल चांगली जबरदस्त अशी कमांड पाहिजे. एकही प्रश्न आपला चुकणार नाही आणि सगळ्या सोप्या कन्सेप्ट आहेत. बघा आता इथं, दिस पॅसेंजर ट्रेन इज अबाउट टू लिव्ह. ओके, अबाउट टू लिव्ह ऑन द पॉइंट ऑफ लिव्हिंग द स्टेशन. दिस पॅसेंजर ट्रेन इज गोइंग टू लिव्ह द स्टेशन. आणि दिस पॅसेंजर ट्रेन माइट लिव्ह द स्टेशन सून. सगळे सारखेच दिसायला लागले. काय विचारलं बघा? ऑल द अबोव सेंटेन्सेस एक्सप्रेस द ऍक्शन इन द. बरोबर बरोबर. या वाक्यात एक ऍक्शन आहे पर्टिक्युलर. ती ऍक्शन काय सांगते असं त्यांनी आपल्याला विचारलेलं. काय ऍक्शन आहे बघा? दिस पॅसेंजर ट्रेन इज अबाउट टू लिव्ह. बघा, ही ऍक्शन आहे, इज अबाउट टू लिव्ह. दिस पॅसेंजर ट्रेन इज ऑन द पॉइंट ऑफ लिव्हिंग. इज ऑन द पॉइंट ऑफ लिव्हिंग. ओके ओके ओके, ऑन द पॉइंट ऑफ लिव्हिंग. दिस पॅसेंजर ट्रेन इज गोइंग टू लिव्ह. इज गोइंग टू लिव्ह. इज गोइंग टू लिव्ह. ओके ओके, पुढे या. दिस पॅसेंजर ट्रेन माइट लिव्ह. दिस पॅसेंजर ट्रेन माइट. आता मला सांगा तुम्ही, अबाउट टू लिव्ह द स्टेशन म्हणजे आताच लगेच स्टेशन सोडणार आहे. ऑन द पॉइंट ऑफ लिव्हिंग द स्टेशन म्हणजे थोड्याच वेळा स्टेशन सोडणार आहे. इज गोइंग टू लिव्ह द स्टेशन म्हणजे लगेच आता स्टेशन सोडणार आहे. आणि माइट लिव्ह द स्टेशन म्हणजे थोड्याच वेळा स्टेशन सोडणार आहे. कारण मला सांगा, या सगळ्या जी एक्सप्रेशन आहेत, या सगळ्या ज्या ऍक्शन आहेत चारही वाक्यातल्या, या सगळ्या ऍक्शन काय आहेत? सिंपल फ्युचर टेन्स आहेत. कशाच्या ऍक्शन आहेत? सिंपल फ्युचर टेन्स. ह्या अंडरस्टँडिंग वरचा प्रश्न आहे. सिंपल असे तुम्हाला एक फ्रेज, असे वर्ड माहित पाहिजे की जे सिंपल फ्युचर टेन्स इंडिकेट करतात. तर याच्यातली बघा, अबाउट टू लिव्ह, ऑन द पॉइंट ऑफ लिव्हिंग, इज गोइंग टू लिव्ह आणि माइट लिव्ह, या सगळ्या ऍक्शन सिंपल फ्युचर टेन्स इंडिकेट करतात. म्हणून त्याचा आन्सर येईल सिंपल फ्युचर टेन्स. बरोबर. आता या पुढे, मोस्ट अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द वर्ब गिवन इन द ब्रॅकेट. वी फॉर यू फॉर द लास्ट फॉर 2 hours. येस येस येस. आता मला सांगा, फॉर 2 hours या फ्रेजवरून मला असं कळालं, मला काय कळालं की या वाक्याचा जो काळ असला पाहिजे, या वाक्याचा काळ काय असला पाहिजे? प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट आणि काय असला पाहिजे? टेन्स असला पाहिजे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा वाक्याचा काळ असला पाहिजे. मला कशावरून कळालं? तर फॉर 2 hours, 2 तास हा जो कालावधी दिलेला आहे, या कालावधीवरून मला कळालं. मग आता वेट नावाचा वर्ब आपल्याला वापरायचा. आता या लक्षात घ्या, हॅव बीन वेटिंग, वी हॅव बीन वेटिंग, राईट. हेच आपला आन्सर आहे. वी हॅव बीन वेटिंग, वी हॅव बीन वेटिंग, हॅव बीन हॅज बीन प्लस आयएनजी, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आर वेटिंग येणार नाही, चालू काळ झाला. वुड हॅव बीन असं काही नाही, आणि नन ऑफ द अबोव नाही, म्हणजे आपला आन्सर येईल 1 नंबर. वी हॅव बीन वेटिंग फॉर यू फॉर 2 hours. तर फॉर 2 hours या फ्रेजवरून आपल्याला कळालं की त्या वाक्याचा काळ काय असला पाहिजे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. काय असला पाहिजे? प्रेझेंट
परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे. येस, हे थोडंसं समजून घ्या. इथं आपण कंटिन्युअस शब्द टाकला नव्हता. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा असला पाहिजे. हे कशावरून कळालं तर हे मला फॉर 2 अवर्स या फ्रेजवरून कळालं. आणि याची रचना ही असते हॅव बीन हॅज बीन प्लस आयएनजी आणि हॅव बीन आयएनजी दिलेला आहे. हे बरोबर आहे. बरोबर. या आता पुढे. Yes, the military is going to lay a trap. The military is going to lay a trap to arrest the terrorist. Is going to इथं विचारलेलं आहे आणि त्यांनी अंडरलाईन केलेला शब्द काय सांगतो? कन्वे. बघा, द अंडरलाईन फॉर्म ऑफ द सेंटेन्स अबो इज यूज टू कन्वे. म्हणजे तो त्याच्यातून आपल्याला काय सांगतो, काय मेसेज देतो ते ओळखायला सांगितलेलं आहे. बघा, इज गोइंग टू नावाची जी रचना, एखादी गोष्ट लगेच होणार आहे, एखाद्या गोष्टीचा प्लॅन आहे असं सांगते आपल्याला. आणि बघा, एक प्लॅन ऍक्शन असते ती, बरोबर, एक आणि एक असते इंटेन्शन टू परफॉर्म अ सर्टेन ऍक्शन इन द नियर फ्युचर. तर प्लॅन ऍक्शन आणि हे दोन्ही पण आन्सर आहे, पण त्यातल्या त्यात ही जास्त प्लॅन ऍक्शन ही जास्त स्पष्ट करून पहिल्या वाक्यात सांगितलेलं आहे. त्यामुळे आपला आन्सर येईल इंटेन्शन टू परफॉर्म अ सर्टेन ऍक्शन इन द नियर फ्युचर. म्हणजे येणाऱ्या भविष्यात लगेच एखादी गोष्ट इंटेन्शनली होणार आहे, म्हणजे ठरवून आपण एखादी गोष्ट करणार आहोत, यासाठी ही गोइंग टू नावाची फ्रेज वापरली जाते. द मिलिटरी इज गोइंग टू ले अ ट्रॅप टू अरेस्ट द टेररिस्ट. काही टेररिस्ट आहेत, त्यांना अरेस्ट करण्यासाठी मिलिटरीने एक ट्रॅप टाकलेला आहे. बरोबर. या ट्रॅपसाठी हे इंटेन्शन टू परफॉर्म अ सर्टेन ऍक्शन इज नियर फ्युचर. हे बरोबर. बघा, एक साधं वाक्य, आय विल अटेंड द लेक्चर किंवा आय विल गो टू समवेअर, आय विल गो टू गोवा. आलं लक्षात, मी एखाद्या ठिकाणी जाईल, हे साधं वाक्य झालं. पण आय एम गोइंग टू ज्यावेळेस आपण असं म्हणतो, त्याचा अर्थ असा झाला की मी सगळं ठरवलेलं आहे, सगळी तयारी झालेली, बस आता निघणारच. हा त्या दोन्हीतला फरक आहे. बरोबर. म्हणून आपला आन्सर नंबर येईल 1 नंबर. बघा आता पुढचं वाक्य आहे, करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचा आहे. ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 months. ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 months. ओके, 2 महिन्यापासून तो काम करत आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बरोबर आहे आपलं वाक्य. दुसरं वाक्य, ही वॉज लेफ्ट ही पॅसिव्हची रचना झाली. व्हेन द थ्री बोक इन हे झालं V2 आणि ही वॉज स्लीपिंग, तर मग काय लागेल, ही इथं स्लीपिंग लागेल. का स्लीपिंग लागेल तुम्हाला सांगतो. तो झोपलेला होता, म्हणजे झोपण्याची जी क्रिया त्याची कंटिन्युअस सुरू होती. तो झोपलेला असताना, ही क्रिया कंटिन्यू असताना, तो झोपलेला असताना चोर त्याच्या घरात आले, म्हणजे ब्रोक इन. बरोबर. तर मग हे वाक्य ही वॉज स्लीपिंग बाजी म्हणून इथं चुकलं. ही हॅज गॉन टू पुणे एस्टरडे. जेव्हा वाक्यात एस्टरडे नावाचा शब्द असतो, तेव्हा त्या वाक्याचं क्रियापद हे V2 मध्ये असलं पाहिजे, साध्या भूतकाळात असलं पाहिजे. म्हणजे हॅज गॉन नाही, तर ही वेंट पाहिजे. काय पाहिजे, ही वेंट टू पुणे एस्टरडे. ओके, वी हॅव गॉन देअर लास्ट वीक. ज्यावेळेस वाक्यात लास्ट नावाचा शब्द असतो आणि एस्टरडे नावाचा शब्द असतो, त्यावेळेस वाक्याचं क्रियापद हे V2 फॉर्म मध्ये पाहिजे. मग लक्षात घ्या, हॅव गॉन चुकलं, इथं पण काय पाहिजे, वेंट पाहिजे. वेंट पाहिजे. वी वेंट देअर लास्ट वीक. या लास्ट वरून समजलं की V2 वापरायचं, त्या येस्टरडे वरून समजलं की V2 वापरायचं. आता इथं दोन ऍक्शन आहेत. इथचं स्ट्रक्चर लक्षात घ्या. इथचं स्ट्रक्चर असं आहे की वॉज प्लस आयएनजी म्हणजे पास्ट कंटिन्युअस, आणि दुसऱ्या वाक्यात V2. जी गोष्ट अगोदर कंटिन्यू आहे, पहिली क्रिया ती वॉज म्हणजे पास्ट कंटिन्युअस मध्ये आहे, आणि जी दुसरी आहे मधात झालेली आहे, एक चालू असताना तिच्या मधात दुसरी झाली, तर त्यावेळेस आपण V2 वापरतो. या रचनेतलं हे वाक्य आहे. बरोबर. म्हणून हे चुकलेलं आहे. ही करेक्ट रचना ही आहे. आणि ज्यावेळेस फॉरची फ्रेज असते, फॉर 2 अवर्स, फॉर 3 months, फॉर सम टाइम, फॉर 2 अवर्स, तर त्यावेळेस त्या वाक्याचा काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो. 1 नंबरचं वाक्य. बरोबर. बाकीचे वाक्य आपली चुकली. या पुढे आता पुढचं वाक्य आहे मंडे लास्ट. बघा, शी हॅज बीन मिसिंग मंडे लास्ट. मंडे लास्ट म्हणजे काहीच नाही, फक्त त्यांनी उलट लिहिलं ते काय पाहिजे, लास्ट मंडे पाहिजे. लास्ट मंडे जर आपण सरळ केलं, आता तुमच्या लक्षात येईल, लास्ट नावाचा शब्द आला म्हणजे क्रियापद कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे, V2 मध्ये पाहिजे. मग आता मला सांगा V2 मध्ये कोणता येईल. येस, V2 मध्ये पाहिजे. ही झाली एक गोष्ट. शी हॅज बीन मिसिंग मंडे लास्ट. पण आपल्याला ते नाही विचारलं, क्रियापद नाही विचारलं, तर आपल्याला त्यांनी विचारलं, रिकामी जागा दुसरीकडेच आहे, या ठिकाणी प्रेपोजिशन त्यांनी विचारलेलं. तर आता लास्ट मंडे म्हणजे लास्ट मंडे, तर हे हा स्टार्टिंग पॉइंट आहे, म्हणून या ठिकाणी येईल सिन्स लास्ट मंडे, म्हणजे मागच्या सोमवारपासून ती हरवलेली आहे. शी हॅज बीन मिसिंग सिन्स लास्ट मंडे. स्टार्टिंग पॉइंट बा कधीपासून ती गायब आहे, तर ती जो स्टार्टिंग पॉइंट आहे तो लास्ट मंडेचा आहे. लास्ट मंडे, मागील सोमवारपासून. मागचा सोमवार म्हणजे किती सोमवार, मागचा सोमवार म्हणजे मागचा सोमवार. स्टार्टिंग पॉइंट. बरोबर. म्हणून आपला आन्सर येणार सिन्स. या वाक्यात आपल्याला प्रिपोजिशन सांगितलं, आणि ते प्रिपोजिशन आपण कशावरून ओळखलं, तर या स्टार्टिंग पॉइंट वरून ओळखलं आपण.
तिथं वापरायचा आपल्याला सिन्स. राईट. या आता पुढं. येस, थँक्यू. बघा, आजच्या या लेक्चरमध्ये आपण 10चे प्रश्न बघितलेले आहेत. एकदम बेसिक गोष्ट आहे. सगळ्याच्या सगळ्या परीक्षेला म्हणजे फ्रॉम KG टू PG, म्हणजे तुमचं अकॅडमिक असो, तुमचं स्कूल कॉलेजचं असो, सगळ्यांसाठी टेटसाठी, तलाठीसाठी, सरळ सेवेसाठी, TCS पॅटर्नसाठी, MPSC साठी, सगळ्याच्या सगळ्या परीक्षेसाठी हा लेक्चर कामाचा आहे. सगळेजण बघा, समजून घ्या, सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा. माहीत होऊ द्या सगळ्यांना, वाढू द्या सगळ्याचे मार्क, लागू द्या नोकरी. बरोबर. तर अशीच या सगळ्या प्रश्नांसाठी आपण भेटू पुढील सिरीजमध्ये. त्याचा पुढचा भाग आपण कंटिन्यू करूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.